ठाकरे गटाचं नाशिकमध्ये हिंदी सत्तेविरोधात आंदोलन. महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीसाठी काढलेल्या जी.आर.चा तीव्र निषेध. सीबीएसई परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन. हिंदी सत्तेविरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे गटाने दिला इशारा, महाराष्ट्रात हिंदी सत्ता लादली तर तीव्र आंदोलन करू. ठाकरे गट आणि स्थानिक शिवसैनिकांचा सरकारविरोधात जोरदार आवाज. डेझ न्यूज मराठी. एजाज शेख, नाशिक. विरोधात उतरले काय एकंदर शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू हृदय सम्राट यांनी स्थापन केलेली आहे आणि हे जे हिंदी सक्ती करूनच्या मागे राजकारण पण करायचं आणि इथं हिंदी भाषिक महाराष्ट्र बनवायचा हा घाला 100% पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यासोबत राज ठाकरे साहेब कधी होऊ देणार नाही. आणि म्हणून सरकारने जो सक्तीचा जी.आर. काढला होता त्याची आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व लोकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी होळी केलेली. विलास शिंदे आज शिंदे गटात प्रवेश करतायत. स्थानिक नेत्यांवर आरोप करत शिंदे गटात प्रवेश करतायत. वास्तविक उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल आपुलकी मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे आपण शिवना सोडत असं म्हणताय. काय नेमकं याबाबत आपण स्पष्टीकरण करा. मला असं वाटतं त्यांचं कोणत्या स्थानिक पातळीच्या नेत्याने नुकसान केलेलं नाही. 12ला त्यांना सभापती केलं, 12ला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 4 तिकीटं दिली, त्याच्यानंतर गटनेता केला, पुरस्कृत उमेदवारी दिली, महानगर प्रमुख केलं, नेहमी मान सन्मान दिला. 4 महिन्यापासून आमचे सर्व लोक त्यांना सांगायचे की अहो आदरणीय अण्णा इथं तुम्ही थांबा, परंतु त्यांना जायचं होतं. नाचता येईना अंगण वाकडं, कोणावर विरोध करू नका अण्णा, दिल्या घरी सुकेरा. कुठल्या पदाची नेमकी त्यांना आता त्यांना फक्त संजयजी राऊत साहेब यांचे नेते करा आणि त्यांना उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख करा, एवढंच बाकी राहिलं होतं. काय नेमकी भूमिका आहे आणि आपलं काय मागणं आहे नेमकं सर? मुळात परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. हिंदी सक्तीचा हा काही प्रश्न होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे उद्योग पळवले जातात, महाराष्ट्राची बेरोजगारी वाढते, त्याच्याकडे या शासनाचं लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही. आणि हिंदीचा विषय तुम्ही आज आणण्याची काही गरज नाही ना. 5वीपासून हिंदी आहे, ती तशीच चालू द्या, तिला काही आमचा विरोध नाही. परंतु पहिलीपासून ज्यावेळेस आमची लहान लहान मुलं विद्यार्थी दशेमध्ये कुठंतरी बोलायला शिकतात त्यावेळेस पहिलीच जातात आणि तुम्ही त्यांना मराठी मातृभाषा शिकवायच्या ऐवजी तुम्ही हिंदी या ठिकाणी लादली जाते, त्याचा आम्हाला विरोध करायचा आहे. अपक्ष उमेदवार आले भाई. हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भवानी, अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे शिक्षण मंत्र्यांच्या महिलाला, अरे शिक्षण मंत्र्यांच्या महिलाला, मराठी आमच्या हक्काची, मराठी आमच्या हक्काची. सरकारच्या महिलाला, इकडे चालू